आपलं गेलेलं घर, तुमचं स्वप्न म्हणजे तुमची फॅक्टरी, हे सगळं तुम्हाला परत मिळवून देणार. माझ्या माणसांना रडवणाऱ्यांना मी न्यायानं शिक्षा देणार. मी तुमच्या हक्काचं तुम्हाला परत मिळवून देणार, हा शब्द आहे माझा. राणी, तू जे बोलतेस ते तू करून दाखवतेस. मला खात्री आहे तू पुन्हा एकदा करून दाखवशील. पण मला असं वाटतं की तू वस्तीतल्या मुला मुलींना मुलाचं मार्गदर्शन करावंस. त्यांनाही आयुष्य घडवायला बळ मिळेल. हे बघा, मी फक्त एवढंच म्हणेन की स्वप्न बघायचे सोडू नका. त्यांच्या मागं पळत राहा. ते एक ना एक दिवस नक्की पूर्ण होतील. संकट येतील, पण त्यांच्या समोर आपण ठाम आत्मविश्वासाने जर उभे राहिलो ना, तर त्यांच्याशी लढण्याचं आपल्याला बळ सुद्धा मिळेल. अजिबात हार मानायची नाही. प्रयत्न करत राहायची आणि लढत राहायचं. जो जीवाची बाजी लावतो तोच जिंकतो. यश एका दिवसात नाही मिळत, पण एके दिवशी नक्की मिळतं. तसं बघायला गेलं तर माझ्यासाठी सुद्धा ही नवीन सुरुवात आहे. आता या हुकमाच्या राणीची खरी लढाई सुरू होणार आहे आणि मी ती लढाई लढणार. कारण ही राणी फक्त बोलत नाही तर करून दाखवते. आणि असं करणं तिची सवय नाही, स्वभाव आहे. राणी, हॅलो, आलेच आलेच रे. मालती मॅडम, मी पाया पडते. हा, सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन झाले, फक्त तुमचेच राहिले होते. मी पास झाले. मी खूप खुश आहे. ठीक आहे, ठीक आहे. हे सगळं करायची काही गरज नाहीये. तू वकील झाल्याचा तुला जेवढा आनंद झाला नसेल ना, त्याहीपेक्षा जास्त आनंद तुला आता होणार आहे. म्हणजे कदाचित मी घराचे डॉक्युमेंट्स आणलेत. काय? अरे बापरे, काय कमाल काम केलंय तुम्ही. लगेच एवढी एक्साइट होऊ नकोस. आधी ते डॉक्युमेंट्स बरोबर आहेत की नाही ते बघ, कारण मला ना तिकडे वेळच नाही मिळाला ते डॉक्युमेंट्स चेक करायला. हो, लगेच बघते. हा, तेव्हा मॅडम, हे 30 डॉक्युमेंट्स आहेत. कसलं कमाल, ग्रेट काम केलं तुम्ही. कसलं भारी आहात. अरे बापरे, आता आपल्याला आपलं घर परत मिळालं. हळू बोल ना, आणि याच्या मिठ्या मिठ्या मारू नकोस हं मला. मी काही तुझ्या वस्तीतली नाहीये. माझ्याशी ना जरा अंतर ठेवून वागत जा. आणि सर हळू बोल ना, कोणी ऐकलं म्हणजे. हो सर, सॉरी. पण तुम्ही ना खूप मोठी जबाबदारी पार पाडली. थँक्यू. काय चाललंय तिकडे? आता कोण आलंय? तू आहेसोय, मुद्दाम घाबरवलंस ना आम्हाला. तुम्हाला काय वाटलं विक्रांताला? हो मग काय सर, तुम्ही पण ना. बरं ते सगळं जाऊ द्या. हे बघा, मालती मॅडमने करून दाखवलं.
हे आपल्या घराचे पेपर्स.